मोठा आहे आणि म्हणूनच पालघर जिल्ह्यामध्ये आज जुचंद्रमध्ये जर आलात तर छोट्याशा लहान मुलाला जरी विचारलं तरी सुद्धा भाईंचं नाव मात्र आदराने त्यांच्या मुखामध्ये होतं, घेतलं जातं. त्याचं कारण त्यांचं काम खूप जबरदस्त पाहायला मिळतं. चला या आपण मॅचकडे वळणार आहोत आणि दोन संघ या ठिकाणी सज्ज झालेत. सुजित एका साईडला, आकाश आणि अनिल या दोन सलामीवीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. पहिला चेंडू यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला होता. निर्धावच्या स्वरूपात यावेळेला चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल ही स्पर्धा आल्यानंतर असं वाटेल की मात्र ओरम स्पर्धा सुरू आहे की काय. अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020चा हा शानदार सोहळा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल मिस्टर सुजित. ऑन साईडला आपण पाहू शकाल एकदा वर्जित केली जाते. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. शॉट सिलेक्शन खूप मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल डबल काय असतं हे मात्र अंडरआर्मने शिकवलं आणि तदनंतर जर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये प्रवेश भरपूर खेळाडूंनी मात्र केलं, परंतु पाठीमागे वळून पाहिलं तर जरूर काही खेळाडू मात्र या अंडरआर्मला विसरत नाहीत. ते आज सुद्धा त्या अंडरआर्म आदराने खेळतात, कारण त्याचं कारण पाया तिथूनच रोवला गेला. त्यांचा प्रवास तिथूनच सुरू झाला. एकदा वर्जित केली जाते, दुसरी धाव परिपूर्ण केली जाईल. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एखादा लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या हातात डायरेक्ट लेदर चेंडू तर देत नाहीत. त्यासाठी मात्र आपण पाहतो की टेनिस चेंडू मात्र दिला जातो. म्हणून गॅरी सोबर्स यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलंय की टेनिस चेंडू हा क्रिकेटचा आत्मा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 4. 5 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 5 रन्सचं विजय कांबळे आम्हाला अपडेट चांगल्या प्रकारचं देत असताना पाहायला मिळत आहेत. अकडे तज्ज्ञ गुणसंख्या लेखक म्हणून ज्यांची ओळख या जुचंद्रमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. या ठिकाणी सुजित 5वा चेंडू घेऊन येईल. हलक्याशा हाताने फक्त मनगड्याच्या साहाय्याने चेंडूला दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं. कलात्मक फलंदाजी या ठिकाणी जरूर करावी लागेल, कारण सामने 4 षटकांचे आहे. 4 षटकांमध्ये 50+ जर धावा असतील तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 6. 6 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. भावेश पुणेकर खरोखरच अप्रतिम चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन. मोहनदादा पाटील याने सुद्धा मात्र खूप छान पद्धतीने मात्र त्यांचं जरूर कौतुक केलं ते आमच्या समोर. आणि असे कमी व्यक्ती असतात मात्र आपण पाहतो की पडद्यापुढे येण्यासाठी मात्र खूप तरसले जातात, परंतु भाईंचं काम मात्र नेहमीच पडद्या पाठीमागं असतं आणि ते ग्रेट कार्य करत असतात. 7 धावा एंड ऑफ द ओव्हर. घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. यस डीजे. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी निधी दिदी हो बर्थडेला. 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 थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. विवेक पंडित या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर येताना विवेक. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल. वृद्धाश्रममध्ये जाऊन सामाजिक कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या वस्तू देऊन मात्र त्यांचं खरोखरच खूप अंगाला शहारे येणारे मात्र हे क्षण पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर होता. डाऊन द लेग आपण पाहू शकाल. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 8 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. तेवढ्याच वेगाने निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 8. षटक क्रमांक 2 आहे. प्रथम फलंदाजी करताना जर आपण पाहिलं
अप्रतिम सरळ बॅटने खेळला गेलाय. जमिनीलगत चेंडू मात्र वेगाने निघून येतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अतिशय ग्लॅमर आलाय खेळाला. जो क्रिकेटचा क्रेज आज पूर्ण आपण पाहतो भारतभर आणि टेनिस चेंडूने मात्र थैमान घातलंय. प्रत्येकाला वेळ लावलाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटचा टॉप एज येस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपरी निधी दिदी हो बर्थडेला. 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 थँक्यू डीजे थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आमचे लाडके क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. ॲडव्हेंचर बॉयज या संस्थापक चषक 2020 मध्ये भाईंच्या वतीने. धावसंख्या 10 एक गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. स्पृहा 11 वालिव वर्सेस वालिव पंचशील. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने बॉटम हँडने यावेळेला जरूर उपयोग केला गेला. नरम हाताने खेळला गेला होता आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ने पुढे सरसावली जाते. ॲज अ लिटल ॲज अ मिकल. थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं आणि एक एक रन्स किती इम्पॉर्टंट आहे हे मात्र दोन्ही फलंदाज जाणतायत. आणि जसं म्हटलं जातं कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल. आणि त्या आत्मबल मात्र या ठिकाणी दर्शवतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 12 लॉस ऑफ 1 विकेट 1.4 बॉलचा आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय. केस समाप्तीवर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत 12 धावा 12 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. ट्रॉफीकडे नजर टाकली तर जबरदस्त ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या घरात LED असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, शोकेश असेल. परंतु संस्थापक चषक 2020 ची ट्रॉफी कोणाच्या घरात असेल येणारी वेळ दर्शवेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चांगल्या प्रकारचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 12 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विवेक. उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला चेंडूचा टप्पा अप्रतिम पाहायला मिळाला होता. कोणत्याही प्रकारचा चान्स दिला नाही. जरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र बॅटचे एज लागल्यानंतर अंडरमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की धाव घेतली जाते. परंतु ही ॲक्शन नव्हती. डेलिग्रेट चेंडू म्हणून ओळखला जातो. कित्येक वेळा आपण पाहिले. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 12 धावा. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय गावदेवी धानीव संघाचा कर्णधार आणि निर्मळ स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. 2 षटकानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. हा पहिला कॉल असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. धावसंख्या 12 लॉस ऑफ 1 विकेट. बली जो आपल्याला पाहायला मिळतो. वालिवच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्या वेळेला मात्र स्कोरिंगचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. वालिव प्रीमियर लीग येते 27, 28, 29, 30, 31 असं मात्र क्रिकेटचा रणसंग्राम. धावांची गती जर आपण पाहिली तर वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 13 रन 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. खेळपट्टीवर राहिला होता. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 14 धावा 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे. आणि प्रथम फलंदाजी करताना वालिव पंचशील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला वळत आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत. ॲडव्हेंचर बॉयज चंद्रपाडा आणि द ग्रेट मराठा मोहनदादा पाटील यांच्या वतीने आगतम स्वागतम सुस्वागतम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होते. परंतु या ठिकाणी बॅटचे एज घेऊन डिक्लेरेशन घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम गणेश सोमन. वालिव संघाचे मात्र खेळाडू पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 15 रन 15 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने.
यावेळेला वाईटचा इशारा पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकाल. हितेंद्र भोईर पाती अप्रतिम मॅन इन फॉर्म असा खेळाडू मात्र पाहायला मिळतो. जुचंद्र गावातील सुपुत्र अनमोल रत्न टेनिस क्रिकेटचा भरपूर मात्र अनुभव त्याच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअर बोर्डवर लागली जाते. 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी निधी दिदी हो बर्थडेला. 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 तर धावांची गती 16 धावा 16 रन्स 16 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला आपण पाहू शकाल सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला या ठिकाणी स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर नोचा इशारा या ठिकाणी जरूर दिला गेलाय. हा न करता करता किती धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावून मात्र तुम्ही 4 काढू शकता मॅक्झिमम. लक्षात घ्यायचं आहे नोचा इशारा या ठिकाणी आपण पाहतोय. 4+1 5 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 रन 21 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. लाईव्ह फ्रॉम सिद्धिविनायक ग्राउंड चंद्रपाडा या ठिकाणाहून मात्र आपण पाहतोय जेटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज बली आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम सुरेख ऑन साईडला सिलिमिडॉनला मात्र चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 23 रन लॉस ऑफ 2 विकेट 23 धावा 2 गडी बाद. कृपया जे पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत त्यांना मी विनंती करेन जे भगवा जो रंग आपल्याला पाहायला मिळतो ही आन बान शान आहे. त्याकरता मी विनंती करेन जे काही आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आहात लाडके रसिक आहात तुम्ही आलात म्हणून या ठिकाणी या मैदानाला खरोखरच उत्साह आणि शोभा वाढले. तर त्यासाठी मी फक्त हात जोडून विनंती करेन की वारंवार सूचना करायला लावू नका की फक्त आपण पडदा आहे त्याच्या पाठीमागे उभं राहून किंवा बसून आपण मॅचचा बिनधास्त आनंद घ्या. हो बर्थडेला. सोन्याची सोनपारी निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी निधी दिदी हो बर्थडेला. थँक्यू. वेलकम धीरजजी. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 24 धावा 24 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळेला आपण पाहिलं तर 1 धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 रन 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून कुमारी निधी मोहन पाटील च्या वाढदिवसानिमित्ताने औचित्य साधून या स्पर्धेचं मात्र उद्घाटन आपण पाहिलं 19 तारखेला झालं. आणि एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. मोहनदादा पाटील आणि अमितजी पाटील यांच्याकडून मात्र लगातार 3 षटकार फलंदाज ठोठावतोय तर त्याला 1100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. लगातार 3 चौकार 3 षटकार हे मात्र पाहायला मिळतं. वेलकम विघ्नेश. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. अर्नाळा संघाचे एक स्टार खेळाडू आहेत आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अंडरआर्मचं क्रिकेट खूप छान पद्धतीने ते खेळतात. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट उत्तम दर्जाचं क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं. अतिशय ग्लॅमर आलं या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. एखाद वेळेला मात्र खेळाडूला जीवन नसेल तरी चालेल परंतु मैदानाच्या आतमध्ये मी पाहिजे
हा शब्द यावेळेला ऑन साईडला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा, तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चौथ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? हा ना करता करता या वेळेला मात्र चित्त्याच्या चपळाईने धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय रणजितजी किनी RK एंटरप्राइजेसचे मालक या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. मंद मंद पावलांनी आमच्या या व्यासपीठाकडे येताना आणि त्यांच्या सोबत सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 30 धावा झालेल्या आहेत. सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी आपण पाहू शकाल. रणजितजी किनी मंद मंद पावलांनी डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी साडो बॉईजची मॅच कोण विसरेल. दशरथ पाटील आमच्या समवेत रॉकी ग्रुपला असतील. धम्माल केली होती साडो बॉईजच्या मॅच मध्ये. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा मात्र रणजितजी किनी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. मी विनंती करेन की आपण मुख्य मंचावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. केतन वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. SS कासर वडवली डीजेचे मालक आहेत आणि संदीपजी बाय या वेळेला संदीपजी यांना मी विनंती करेन की आपण यायचं आहे. मी त्यांना विनंती करेन. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 30 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. हे भाईंवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या भाईंच्या मात्र आपण पाहतो सोनपरीचा आज वाढदिवस आपण पाहू शकाल. मगाचा 9 रन वाढवला का? 32 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आणि आमच्या मुख्य मंचावर थोड्याच वेळात या ठिकाणी पुन्हा एकदा रणजितजी किनी त्यांनी मात्र जरूर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. बर्थडे सॉन्ग लगा. यावेळेला तंत्रशुद्ध फटका ऑन साईडला. या षटकानंतर आपण पुन्हा एकदा मात्र सोनपरीचा आपण या ठिकाणी केक कटिंग करून सेलिब्रेट करणार आहोत. रणजितजी किनी या ठिकाणी उपस्थित झालेत. SS DJ कासर वडवली चे प्रोप्रायटर. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear. Happy birthday to you. Happy long life to you. Happy long life to you. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 36 धावा या ठिकाणी केक कटिंग केल्या जाते. आपण पाहतोय सुंदररित्या सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेला मात्र बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क नव्हता. सरळ चेंडू मात्र यष्टांचा वेध घेत क्लीन बोल्डच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगलं क्रिकेट. 36 धावा 36. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला ना दिसतय सोन्याची सोनपरी. मी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. मी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. दीदी हो बर्थडेला.
वफादार. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेला जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर बल्ली मात्र पुढे सरसावला होता. वाईट विकेट या ठिकाणी जरूर मिळते. हितेंद्र भोईर पाते या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहू शकाल 36 धावा 37 धावा या फलकावर. वाईट प्लस विकेट. यस, वाईट इन्क्लूड केली. एक धाव वाईट अरे कॅच घेतला तर 5 बॉल झाला ना. बॉल किती झाला बॉल? लास्ट बॉल बाकी आहे. वाईट 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 37. वाईटचा फक्त या ठिकाणी एक धाव काउंट केलेला आहे. 7 गडी बाद झालेत. ओव्हर झाला असेल. धावसंख्या 37. बॉल सांग रे. 5 बॉल बिंपाल. नाही इथं ओव्हर झाली. त्यांनी तुम्ही ना ते कळले नाही. बॉल सांग ना. समजेल. 6 बॉल झाले. मला एक्झॅक्टली ओव्हर मात्र या ठिकाणी समाप्त झाले. 4 धावा पहिल्या चेंडूवर आल्या. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. तिसरा चेंडू नोचा इशारा आला. वाईट पुन्हा एकदा आपण पाहिला. तिसरा चेंडू मात्र कन्वर्ट झाला. 2 धावा काढून धावचित बाद झाला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर 2 धावा, 5व्या चेंडूवर गडी बाद आणि 6व्या चेंडूवर गडी बाद. अशा पद्धतीने गावदेवी धानीव आणि निर्मळ स्पोर्ट्स चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहेत. प्लीज लवकरात लवकर या. टॉस या ठिकाणी आता फक्त 5 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिलेला आहे. SSDJ कासार वडवलीचे मालक संदीपजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार या. आदरणीय सन्मान्य रणजितजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानानं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघाचे कर्णधार आलेत का? गावदेवी धानी संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. गावदेवी धानी जबरदस्त संघ म्हणून आता अंडरम मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव स्वतः आले, प्रतीक पाटील आलेत. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया. विजयासाठी टार्गेट समोर ठेवलं गेलंय. ते जवळजवळ आपण पाहतो 37 धावांचं लक्ष समोर असेल. 37 रन्स टू विन असतील. निर्मळ संघाचा कर्णधार या. निर्मळ संघाचा कर्णधार यायचे निर्मळ स्पोर्ट्स. निर्मळ स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या. प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज लवकरात लवकर या क्विकली. निर्मळ स्पोर्ट्स. RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मालक स्वतः रणजित किनी या ठिकाणी उपस्थित आहेत. रणजित किनी साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020चा हा शानदार सोहळा. या 4 षटकांसाठी मी मात्र विनंती करेन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, कॉमेंट्री स्टुडिओमध्ये थोडासा फेरबदल होतोय. भारत राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आवाज या ऐकूया आपण. धन्यवाद प्रमोद शेडगे. RK एंटरप्राइजेसचे मालक रणजितजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला. वळतोय चालू सामन्याच्या दिशेनं. 37 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजेच
स्पृहा 11 वालिव संघ फलंदाजी करतोय. जवळपास 37 धावेचा टार्गेट समोर आहे आणि त्याचा जो पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करतोय गोलंदाज मोहन. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 च्या या रजनी स्पर्धेमध्ये तमाम आलेल्या क्रीडा रसिकांचं ग्रेट मराठा परिवाराकडून हार्दिक स्वागत. रोशन आणि नेहरू जो आमचा प्रवेशद्वार आहे पॉइंट बरोबर स्टंपच्या समोर जो आमचा प्रवेशद्वार आहे झाडाच्या खाली जी मुलं बसली आहेत तीच बघव्या त्या आमच्या बाउंड्री लाईनच्या मागे बसा. थँक्यू मित्रा, धन्यवाद. बघव्या पडद्याच्या पुढे कोणीही बसू नका, मी सर्वांना विनंती करतो. जे प्रेक्षक आलेले आहेत त्यात सर्व प्रेक्षकांसाठी ती सूचना असेल. आतापर्यंत अप्रतिम षटक नक्कीच कौतुक करेन मी मुन्ना यांचं, कारण 37 धावा टार्गेट समोर असताना पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करत दुसरा चेंडू निर्धाव आणि आता इथे मात्र तिसऱ्या चेंडूवर देखील गडी बाद होतोय. 2 सफलता, एकही धाव अजून खर्च केली नाहीये आणि 2 धक्के देतोय हा गोलंदाज मुन्ना मोहन, ते म्हणजेच वालिव पंचशील या संघाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, ना दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला, दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला, दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला, दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला. धन्यवाद डीजे. सुजित येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मोहन हा गोलंदाज खरोखरच कौतुक करेन मी, कारण नायगाव जर पूर्व पट्टा पाहिला तर या नायगाव पूर्व पट्ट्यातील एक टॉप क्लास गोलंदाज. ॲव्हरेजचा इनसाइड आउटचा फटका, शतरक्षक चेंडूला उचलेपर्यंत इथे मात्र या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन्स स्पृहा स्पोर्ट्स विरार या संघाचं खातं खोललं गेलं. 2 या धावेनं सुरुवात मात्र आता केली गेली, जवळपास 37 धावेचा पाठलाग करताना. संस्थापक चषक 2020 ॲडव्हेंचर बॉईज जी मेहनत केली या मुलानं, ती मेहनत मी तर म्हणेल कांबळे सार्थक ठरलेली आहे. अतिशय शांतपणाने स्पर्धा संपूर्ण 3 दिवस ही सुरू राहिली. कुठल्याही प्रकारचा वाद या स्पर्धेमध्ये निर्माण झाला नाही आहे. याचं कारण आपल्याला लाभलेले नामांकित 3 पंच. एक म्हणायचं गेलं तेजस उंडरे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर हितेंद्र भोईर आणि गणेश साठाम. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन रिझनमध्ये भला मोठा गॅप, चेंडू सीमारेषेच्या जवळ जवळ अडवण्याचा प्रयत्न केला गेला. मिडविकेटचा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत इथे मात्र या धावा पूर्ण केल्या पळून, त्या म्हणजेच 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करेन मी, कारण ज्या फोर्सनं गोलंदाजांना प्रेशर टाकला होता समोरच्या संघावर, फलंदाजांना जो प्रेशर टाकला होता तो मात्र प्रेशर भिडकावून मात्र आता कुठे ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करतोय स्पृहा 11 विरारचा संघ, वालिवचा संघ. धावसंख्या होते ती म्हणजेच 5. 4 षटकांचा सामना असेल, लक्षात ठेवा. लॉफ करायचा होता, आणखीन एक सफलता. वॉर्ड बॉलिंग. कौतुक करेन मी, जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे मोहन या गोलंदाजाचं. आतापर्यंत 3 सफलता प्राप्त करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये आणि धावा खर्च करतोय, त्या म्हणजेच फक्त 5. सोन्याच्या दिसाला, छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, ना दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला, दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला, दिसतय सोन्याची. थँक्यू डीचे. मार्च महिना आणि नक्कीच कोरोनाचं त्या मार्च महिन्यामध्ये आलेलं सावट आणि त्या सावटामध्ये जवळपास 9 महिने एक प्रकारे म्हणायचं गेलं तर आपल्याला लॉकडाऊनमध्ये राहावं लागलं होतं आणि अनेक लोकांवर या महामारीनं मात्र उपासमारी आणली होती. त्या वेळेला त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तो म्हणजेच द ग्रेट मराठा परिवार. खरोखरच
जितकं बोलावं तितकं कमी आहे या परिवाराच्या बद्दल. कारण या लॉकडाऊनमध्ये या परिवारानं जवळपास 10,000 लोकांना अन्नधान्य वाटप आणि जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या गेल्या. ॲडव्हेंचर बॉईज आणि द ग्रेट मराठा परिवाराचं नक्कीच जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण या वेळेत संकटामध्ये लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला हा परिवार. यावेळेस इनसाइड आउटचा हा फटका एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये डिक्लेरेशन झोनमध्ये निघून जाते. हा चेंडू गोशांकित क्षेत्र आहे. 2 धाव मिळत आहेत. 2 धावेने संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 7. सुजित आणि प्रज्वल हे कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळते. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते खेळपट्टीवर. गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहत आहेत सोहेल. यावेळेस ऑन साईडला कव्हरेजचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे येतोय. तत्पूर्वी या मिळत आहेत त्या म्हणजेच 2 धावा. धावसंख्या होते ती म्हणजेच 9. आजचा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल. कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहतायत तर कुमारी निधी मोहन पाटील यांचा वाढदिवस आहे. मात्र याच वाढदिवसानिमित्तानं अनेक सामाजिक कार्य आज द ग्रेट मराठा परिवाराकडून केली गेली. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप पंच वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 1 संघ पुढे निघतोय. धावसंख्या 10च्या घरामध्ये पाहायला मिळते. सुपाप डिलिव्हरी आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू मात्र दिशा थोडीशी भरकटतो. ह्या गोलंदाज पुन्हा एकदा अंकित केली जाते ती म्हणजेच अभ्यंतर धाव. 11 धावा. 37 धावेचा पाठला करतोय स्पृहा 11 ऑलिव्हचा संघ. यावेळेस सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलं गेला शॉट मिड विकेट रिजन मध्ये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. पंच क्षमा मागतायत. हे धावा किती पंच? 1 या 2? 2. थँक्यू. धावसंख्या 13. 1.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे विजयासाठी. स्पृहा 11 वालिव या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा काय करायचं आहे खऱ्या अर्थाने म्हणायचं की आता ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. मात्र जो स्विन हवा आहे तो जो टर्न हवा आहे तो मिळत नाही गोलंदाजाला. यावेळेस शॉट प्लेन अक्रॉस खेळला गेला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूला उचलण्यासाठी पुढे येतोय. चेंडू फेकी जाईपर्यंत इथे मात्र या पुन्हा एकदा 2 धावा या पलून पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या 16. अजूनही पाहिला आपण तर 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 14 चेंडूमध्ये 21 धावा काढायच्या आहेत स्पृहा 11 या संघाला. योग्य क्रिकेट बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं जात आहे. कारण प्रत्येक चेंडू बॅटला कनेक्ट केला जातोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. प्रत्येक चेंडूवर मात्र स्कोरबोर्ड हलता ठेवतोय हा संघ. त्याबद्दल नक्कीच त्यांचं मी कौतुक करेन. 17 धावा दाखल लागतायत. 13 चेंडू आणि 20 धावेची गरज. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील. यावेळेस फक्त क्लिक केलं गेलं. थर्डमॅनच्या दिशेनं डिक्लेरेशन झोन आहे. गोशांकित क्षेत्र त्या दिशेनं आहे. तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त सिंगल प्राप्त होईल. सिंगल मिळेल. वेलकम 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 शिवाजी. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवाजी भोरे आदिवासी क्रिकेट एकता असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजेच 18. चेंडू टाकून झालेत नाही. षटक संपलेलं आहे. 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. पहिला चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू 2 धावा. वाईट पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकला. तिसरा चेंडू 2 धावा. परत वाईट चेंडू टाकला. त्यानं चौथा चेंडू 2 धावा. 5वा चेंडू 1 धावा आणि 6व्या चेंडूवर देखील 1 धाव काढली गेली. षटक पूर्ण झालेला आहे. 6 धावा. तुमचा राखीव खेळाडू इकडे आहे. राखीव खेळाडू तुमचा इकडे तुम्ही पाठवलेला त्याचं लक्ष इकडे आहे. जर तुम्हाला त्या खेळाडूवर विश्वास नसेल तर तुम्ही दुसरा एखादा खेळाडू पाठवा. तर त्याला तुम्ही रिटर्न तुमच्या खेळाडू कक्षामध्ये परत बोलवा. 3 वाइट है दोस्त. मैं क्या बोल रहा 3 वाइट तो है.
पहले गेंद पे 2 रन, दूसरे गेंद पे 2, कंटिन्यू 2 वाईट. अरे 3 वाईट आहेत, काय 3 वाईट आहेत समोर. तुला मी सांगितलं पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसरं त्याच्यानंतर लागोपाठ 2 वाईट, त्यानं तिसरा चेंडू पुन्हा 2 धावा, चौथा चेंडू परत वाईट. 3 वाईट आम्ही पण म्हणतो आहेत, पण षटक पूर्ण झालेलं आहे. 37 धावा जिंकण्यासाठी आहेत, 36 धावा झालेल्या आहेत. 36 धावा झालेल्या आहेत, 37 धावा जिंकण्यासाठी आहेत. तुम्ही बाहेर येऊ नका. लास्ट बॉल विकेट नहीं हो, तभी ओवर हुआ था, तभी ओवर खत्म हुआ था दोस्त. अरे तो एक्स्ट्रा बॉल डाला था, वो एक्स्ट्रा बॉल तभी काउंट नहीं किया, वो एक्स्ट्रा बॉल डाला था. पंच प्लीज आपण देखील कोऑपरेट करायचं आहे. शेवटचा चेंडू वाईट, षटक संपलं होतं, ते षटक संपलं होतं. शेवटचा चेंडू जेव्हा वाईट टाकला होता तो अतिरिक्त चेंडू टाकला होता. पंच लक्षात ठेवा, तुमचा राखीव खेळाडू आमच्याकडे आहे. त्या व्यतिरिक्त जर कोणी इकडे आलं तर आम्ही तुम्हाला दंडित करू. चेहरे सोडून आलं तर लक्षात ठेवा, तुमचा असा अतिरिक्त खेळाडू निवडा जो स्कोरबोर्डवर देखील लक्ष देईल. कारण खेळाडू कक्षामधून कुठलाही अतिरिक्त खेळाडू इथे येता कामा नये. अगोदर तुम्ही जो पाठवलेला आहे तोच फक्त आमच्या पाठीशी इथे राहील. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, प्रमोद शेडगे इथे समालोचन करतो त्यावेळेस देखील म्हटलं होतं की शेवटचा चेंडू जरी आव्हान टाकला होता तरी मात्र षटक संपलं होतं, तो अतिरिक्त चेंडू टाकला गेला होता. ते आम्ही तुम्हाला क्लिअर केलं होतं. आणि सुरुवातीलाच मी म्हणतोय की आमच्याकडे जो स्कोरर अवेलेबल आहे तो स्कोरर MCA मान्यता प्राप्त स्कोरर आहे, लक्षात ठेवा. चला वळतोय पुन्हा या सामन्याच्या दिशेने. धावसंख्या धावफलका लागली गेलेली आहे, ती म्हणजेच 18-12 चेंडू 19 धावेची गरज. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. 19 धावा धावफलकावर लागत आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावेची गरज. 12 चेंडू 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू दिशा भरकटतोय. वाईटचा इशारा. अवंतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव अंकित केली जाईल. जवळजवळ विचार केला आपण या इनिंग विषयी विचार केला तर तब्बल मला वाटतं एक बिंपाल जवळपास 5 अवांतर धावा खर्च केलेल्या आहेत. त्या म्हणजेच पंचशील वाली या संघानं शॉट ऑफ लाईन बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलं. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेपर्यंत इथे मात्र या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 22. लक्षात ठेवा, आम्ही ज्या ज्या वेळेला स्कोर अपडेट करतो त्या वेळेला तुमचं लक्ष देखील आमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही एखादा राखीव खेळाडू आमच्याकडे पाठवता तो शैक्षणिक पात्रता त्याची असायला हवी, हे देखील लक्षात ठेवा. हे आमच्याकडून तुम्हाला विनंती असेल. जरा घाई करा, एक्स्ट्रा सामने अजून खेळवायचे आहेत आम्हाला. तर सेमीफायनल आणि फायनल हे 2 एक्स्ट्रा सामने असतील आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा अतिशय वेगाने हाताळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा दिशा भरकटतोय. लागोपाठ 3 अवांतर चेंडू हाताळले गेले. धावसंख्या 23. शॉट ऑफ लाईन चेंडू फिरून खेळला गेला स्क्वेअरच्या दिशेनं. जवळपास डीपचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत या 2 धावा इथे अंकित केल्या जातील. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत, त्या म्हणजेच 25 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजेच 10 आणि येणाऱ्या या 10 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. शिवाजी भुरे सरांबद्दल म्हणायचं गेलं तर मला वाटतं 100हून अधिक संघ आहेत. आदिवासी एकता असोसिएशनचे यावेळेस इनसाइड आउटचा फटका डिक्लेरेशन झोन मध्ये 2 नक्कीच धावा देऊन जाईल. धावसंख्या 27. 9 चेंडू आणि 10 धावेची गरज. अतिरिक्त धावा आज जर आपण पाहिल्या काय फरक आहे
जर आपण विचार केला ज्या 6 धावा अतिरिक्त खर्च केलेल्या आहेत त्या म्हणजेच पंचशील संघानं त्या अतिरिक्त धावा जर खर्च केल्या नसत्या तर नक्कीच यावेळेस समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. सिंगल कंप्लीट केला गेला. एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. कारण समीकरण काय आहे 8 चेंडू 9 धावा हे समीकरण लक्षात घेऊन त्यानुसारच मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट त्यानुसारच मैदानाच्या आतमध्ये खेळ या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती म्हणजेच 28-28 लॉस ऑफ 3 विकेट्स ऑन द बोर्ड. लॉफ करतोय मिस्टन स्टोक. चेंडू हवेत आहे शतरक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र गडी बाद. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी निधी दिदी हो बर्थडेला. 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 धनवाडीचे मॅक्सवेल येतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मॅक्सवेल चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 7 धावा करायचे आहेत. 9 आणखीन एक अतिरिक्त धाव जवळ मला तरी वाटते 7 धावा या अतिरिक्त खर्च केलेल्या आहेत पंचशीलनं. या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं पंचशील या संघानं. सुपाप डिलिव्हरी कौतुक मी यावेळेस बीट केलं फलंदाजाला. अडचणीमध्ये आणलं होतं या चेंडूनं. मात्र कुठेतरी मात्र थोडं का होईना मात्र प्रेशर रिलीज केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. जवळपास षटक क्रमांक 3च्या गोलंदाजांना राजेश सुपब. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे या गोलंदाजाचं. कारण जरी अभ्यंतर धावा या गोलंदाजानं खर्च केल्या या षटकामध्ये जवळजवळ विचार केला आपण 3 ते 4 धावा अवंताच्या स्वरूपात खर्च केल्या तरी देखील जर आपण विचार केला तर निव्वळ षटक हाताळलं ते म्हणजेच 11 धावेचं. 6 चेंडू आणि 8 धावेची गरज. निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच पाठक. जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत स्पृहा 11 वालिव्या संघाची ती म्हणजे मॅक्सवेल आणि सुजित. एका हाती किल्ला लढवतो आहे सुजित. जवळजवळ विचार केला आपण 12 चेंडू आणि 21 धावसंख्येवर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला आहे मॅक्सवेल. फ्रेश फलंदाज स्ट्राईक एंड सांभाळतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू अपेक्षेपेक्षा हा चेंडू काही खाली बसला होता. पंचांचा नोचा इशारा येतोय. पहिला चेंडू अभ्यंतरच्या स्वरूपात हाताळला गेला. NK एंटरप्राइजेस निखिल पाटील अँड कुणाल पाटील यांच्याकडून 1,500 रुपयाची धनराशी ॲडव्हेंचर बॉईज यांना देण्यात आलेली आहे. क्लिअर कर तू काय बोला सांगतोस त्याला. धावसंख्या 32. NK एंटरप्राइजेस लागोपाठ सलग 3 षटकार मारा. वाईटचा इशारा येतोय आणि 1,500 रुपये रोख रक्कम घेऊन जा. तसेच लागोपाठच्या 3 षटकांवर द ग्रेट मराठा परिवार संस्थापक सन्माननीय श्री मोहनदादा पाटील यांच्याकडून देखील 1,100 जवळपास 1,100 रुपयाचे रोख रक्कम घेऊन जा. यावेळेस क्लिंग बोल्ड सुपाप डिलिव्हरी. काही चेंडू अवंतर मात्र यावेळेस नीट नेटकं नियंत्रण गोलंदाजी पाहायला मिळतं गोलंदाजामार्फत. गडी बाद होतोय. धावसंख्या आपण पाहतायत 33 धावा धावफलका लागलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 4 धावा करायच्या आहेत त्या 4. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी. धनवाडीचे 4 चेंडू आणि 4 धावेची गरज.
जबरदस्त सामना, खरोखरच रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. उत्कंठ वाढवणारा सामना कोणाच्या बाजूने झुकेल. यावेळेस स्वीप करायचा होता, मात्र चेंडू आपण पाहिलं असेल मिडॉन रिझर्व्हमध्ये चेंडू फील्ड केला गेला, सिंगल प्राप्त होतोय. अजून विचार केला आपण तर निव्वळ 3 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 3 चेंडूमध्ये 3 धावा काढायच्या आहेत. स्पृहा 11 वालीव या संघाला. कंपल्सरी चेसिंग हा एक नियम आहे, लक्षात ठेवा. क्षेत्ररक्षण सजवलं जातं. तर आपण मैदानाचा विचार केला तर अंडाकार पद्धतीने हे मैदान आहे. काही डिक्लेरेशन झोन आहे, गोंशाकिंत क्षेत्र देखील या मैदानामध्ये आहेत. तर देखील आपण पाहतात तर काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण एक धाव ह्या वेळेस भरपूर महत्वाची आहे आणि तोच सिंगल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानुसार आपण पाहतो तो मिडॉन क्लोज आहे, मिडॉन क्लोज आहे. यावेळेस पुन्हा एकदा फक्त सिंगल, एक के बिना कुछ नाही. सामना जवळ येतोय तसं नक्कीच हृदयाचे ठोके वाढत चाललेला आहे. धाव संख्या 35, 2 चेंडू 2 धावा. क्लायमेट जरी थंड असलं तरी मी म्हणेल की जवळपास स्पृहा 11 आणि पंचशील यांच्या खेळाडू कक्षाकडे आपण लक्ष दिलं तर मात्र कपाळावर घाम त्यांच्या दिसतोय. काही घडू शकतोय. 2 चेंडू अजून शिल्लक, 2 धावेची गरज आणि कंपल्सरी चेस. कंपल्सरी तुम्हाला या धावा कराव्याच लागणार आहेत. शेवटचे 2 चेंडू. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. खूप खूप शुभेच्छा द ग्रेट मराठा परिवाराकडून. आणि 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 इकडे मात्र गडीबाद वोड मॅच. कौतुक करेल तितकं कमी आहे या गोलंदाजचं. मात्र काय पलट करून दाखवतो हा गोलंदाज या सामन्याचा. 1 चेंडू अजून शिल्लक आहे आणि येणाऱ्या 1 चेंडूवर स्ट्राईकला असणार आहे तो फ्रेश फलंदाज. मात्र त्या फ्रेश फलंदाजाला काढायच्या आहेत, त्या म्हणजेच 2 धावा. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. ना दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला. वॉर्ड मॅच. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना, अंगाला शहारे उभे करणारा हा सामना. जे पाठीराखे आहे दोन्ही संघाचे स्पृहा 11 वालीव म्हणा नाहीतर पंचशील वालीव म्हणा, एका गावातील दोन्ही संघ आहेत. कुठलाही संघ जिंकला तरी मात्र विजय होईल तो वालीवचाच विजय होईल. 1 चेंडू 2 धावा. काय घडेल काय बिघडेल. हे आम्ही ऐकवलं तुम्हाला, खास करून जे खेळाडू कक्षामध्ये त्यांचे पाठीराखे आहेत त्यांचे हृदयाचे ठोके मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. 1 चेंडू 2 धावा. गेम प्लॅन केला जातोय. काय हा गेम प्लॅन सक्सेस होईल का मैदानाच्या आतमध्ये. कुठल्या प्रकारे रणनीती आखली जाईल, कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षण साधवलं जाईल. या 2 धावा महत्वाच्या आहेत. खुर्च्यांवर बसा अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. स्पृहा सुजित, स्पृहा 11 वर बसा, खेळाडू कक्षामध्ये बसा, लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला दंडित केलं जाईल. 1 चेंडू 2 धावा. धगधग सुरू आहे. मात्र कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे आणि त्यानुसार तुम्हाला या 2 धावा पूर्ण कराव्याच लागतील. पंचांसोबत चर्चा केली जात आहे, कारण लेगबाईच्या स्वरूपात या बाईच्या स्वरूपात कोणतेही धाव नाही. द ग्रेट मराठा परिवारातील आणखीन एक व्यक्तिरेखा आदरणीय सन्माननीय हेमंतदा वर्तक यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील इथे आम्ही ॲडव्हेंचर बॉईजच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. हेमंतजी वर्तक टेनिस विश्वातील एक हाडीट फलंदाज. मास्टर्स क्रिकेट विषयी म्हणायचं गेलं तर एका हाती सामना फिरवून देण्याची कुवत या फलंदाजामध्ये आहे. अनेक 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 मी मोठमोठे षटकार याच हेमंतजी वर्तक यांच्या बॅटमधून पाहिलेले आहेत. वळतो सामन्याच्या दिशेने. 1 चेंडू 2 धावा. आणि 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 ते मात्र काय निर्णय असेल या चेंडूचा. पंच वळतायत. वाईटचा इशारा. अशा वेळेस या चेंडूची आवश्यकता होती का. याचं कारण का हा चेंडू वाईट का टाकला गेला
कारण ते दडपण गोलंदाजावर दिसते. जितकं दडपण फलंदाजावर आहे त्याहून अधिक दडपण मला तरी असं वाटतं की गोलंदाजावर दिसते. त्यामुळे ते प्रेशर जाणून आलं, ते प्रेशर दाखवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये वाईटच्या स्वरूपात. आता मात्र एक चेंडू एका धावेची गरज. सामना अजूनही बॅलन्सिंग, कारण ही धाव काढावीच लागणार आहे. स्पृहा 11 वालीव आणि पंचशील वालीव असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 37 धावा चेस करताना हा सामना तुम्हाला आता एक चेंडू आणि एक धावेवर आलेला आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. एक प्रकारे म्हणायचं गेलं की हा विजय गोलंदाजाने दिलेला आहे स्पृहा 11 या संघाला. थांबवतो डीजे मी तुला. ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपडा, द ग्रेट मराठा परिवार, सन्माननीय श्री हेमंतदा वर्तक यांच्याकडून 3000 रुपयाचा धनादेश देण्यात आलेला ॲडव्हेंचर बॉईज या संघासाठी. धन्यवाद या स्पर्धेसाठी. लक्षात ठेवा, हँडशेक करूनच आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय. मात्र या विजयासाठी स्पृहा 11 या संघाला पुढील वाटचालीसाठी द ग्रेट मराठा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतल्याबद्दल आम्ही पंचशील वालीव या संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. आणि वळतोय आम्ही लगेचच सामनावीर या पुरस्काराच्या दिशेनं. आणि या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार दिला जाईल. एका हाती किल्ला लढवला, जवळपास क्रमांक 4 वर बॅटिंग करण्यासाठी आला. सुरुवातीचे फलंदाज मात्र लवकर बाद झाले. त्यानंतर खास करून आपल्या हाती ही लढत हा सामना घेतला, किल्ला लढवला, किल्ला जिंकून दिला. जवळपास 37 धावा चेस केल्या आणि या 37 धावे चेस करण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्या फलंदाजांना उचलला. 14 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि या 14 चेंडूमध्ये 23 धावेची महत्वपूर्ण पारी आपल्या संघासाठी खेळून दिली. तो फलंदाज आहे, तो म्हणजेच सुजित. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार सुजित यांना जाहीर केला जातोय. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आमच्या द ग्रेट मराठा कुटुंबातील साथी सन्माननीय श्री हेमंतदा वर्तक यांच्या शुभ हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. हेमंतदा वर्तक टेनिस क्रिकेट जवळून पाहिलेला आहे. मास्टर्स क्रिकेट हेमंतदाचा मी जवळून पाहिलेला आहे. जागेवरून षटकार मारण्याची कुवत, ती ताकद हेमंतदाच्या बॅटमधून आहे. कोण विसरणार. खास करून घोडबंदरचं मैदान, 2 चेंडू 12 धावेची गरज असताना ते 2 उत्तुंग षटकार मी हेमंतदा वर्तक यांच्या बॅटमधून पाहिले होते. त्या आठवणी ताज्या होत आहेत, कारण हेमंतदा वर्तक आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय.